स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शिंदेवाडी तालुका मिरज येथे भीषण अपघात, ओमनी कार विहिरीत कोसळून 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। मिरज तालुक्यातील शिंदेवाडी आरग येथे सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ओमनी कार विहिरीत कोसळून स्वप्नील निवास कामेरी वय वर्ष 21 राहणार शिंदेवाडी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातामुळे आरग परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील कामेरी हा आरग येथील एका इस्माकडे कामाला होता। त्याच्या मालकाने नुकतीच नवी ओमनी कार घेतली होती। सोमवारी दुपारी सुमारे 4 वाजता स्वप्नीलने गाडी चालवण्याचा सराव करण्यासाठी ही ओमनी कार घेऊन बाहेर पडला। शिंदेवाडी लिंगणूर रस्त्यावर काही अंतरावर गेल्यावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली। घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी आरडाओरड करून ही घटना संबंधित मालकास कळवली। तात्काळ ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना आणि रेस्क्यू फोर्सला माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। विहिरीत पाणी, झाडे आणि झुडपे असल्याने मदत कार्याला मोठा अडथळा येत होता। तरी देखील कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, सदाशिव पेडेकर, आकाश कोलप, असिफ मकानदार आणि कृष्णा हेडगे यांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून गाडी आणि मृतदेह बाहेर काढला। स्वप्नीलचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने कुटुंबाचा एकमेव आधार हरवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।